पंढरपुरातील लाखो विठ्ठल भक्तांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंढरपूर मंदिर परिसराच्या विकासाबाबत मोठी घोषणा केली आहे. 2.5 वर्षात मंदिर परिसरातील कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पामुळे विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी अधिक सोयी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पात नेमके काय होणार, भक्तांना कोणत्या सुविधा मिळणार आणि मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले, चला जाणून घेऊया. पंढरपूर हे महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला काळात लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येतात. मात्र वाढती गर्दी, अपुरी जागा आणि काही मूलभूत सुविधा अभाव यामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने पंढरपूर मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय महापूजेनंतर बोलताना सांगितले की मंदिर परिसरातील कॉरिडॉरचे काम याच वर्षी सुरू होणार असून ते 2.5 वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. या प्रकल्पामुळे मंदिर परिसरात अधिक प्रशस्त आणि आधुनिक होईल. दर्शनासाठी स्वतंत्र आणि रुंद रांगा तयार होतील. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध होतील. भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि विश्रांतीची व्यवस्था मिळेल. गर्दीचे योग्य नियोजन करता येईल. आपत्कालीन परिस्थितीही जलद हालचाल शक्य होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पंढरपूरचा विकास हा केवळ मंदिराच्या मर्यादित नसून संपूर्ण शहराच्या विकासाचाही विचार केला जात आहे. या नागरिकांवर या प्रकल्पाचा परिणाम होईल त्याच्यावर अन्याय होणार नाही. योग्य पुनर्वसन आणि आश्वासन भरपाई देण्यात येईल. विकासासोबत सर्वांचा सन्मान राखण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. महापूजेनंतर मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्रात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो. शेतकरी सुखी राहो, राज्याचा विकास वेगाने हो आणि प्रत्येक तरुणाला रोजगारीची संधी मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी श्री विठ्ठल चरणी केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही पंढरपूरच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी चंद्रभागा नदी परिसरातील स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचेही कौतुक केले. नदीकाठी स्वच्छ आणि आकर्षक करण्यात आल्यामुळे भाविकांना चांगला अनुभव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आषाढी वारीच्या काळात अनेकदा दर्शनासाठी 15 ते 20 तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. नवीन कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर गर्दीचे नियोजन अधिक प्रभावी होईल आणि दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पंढरपूरमधील व्यापारी, स्थानिक नागरिक आणि वारकरी या प्रकल्पाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. यामुळे शहरातील पर्यटन वाढेल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. एकूण पंढरपूर मंदिर परिसरातील कॉरिडॉर प्रकल्प हा केवळ बांधकामाचा प्रकल्प नसून लाखो विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार काम वेळेत पूर्ण झाले तर पुढील काही वर्षात पंढरपूरचे रूप पूर्णपणे बदलले दिसू शकते. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या आणि बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.